मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, किचन मधल्या या 3 वस्तू ज्या आहेत तर या कधीही संपू देऊ नये. तर 3 वस्तू कोणत्या आहेत? नेहमी या 3 वस्तू भरलेल्या असाव्यात, म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून आशीर्वाद देते. आणि नाही तर दरिद्रेचे म्हणजे ते संकेत राहतात. तर या 3 वस्तू जर संपल्या, या आपल्याने आणवल्या जात नाहीये, वारंवार आठवण पण आहे पण आणल्या जात नाहीये. तर 3 वस्तू नेहमी कोणत्या भरलेल्या असाव्यात किचन मध्ये? पहिली गोष्ट हळद. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्याशिवाय बृहस्पती देवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो, म्हणून हळद नेहमी भरलेली असावी किचन मध्ये. दुसरी वस्तू जी आहे तर ती मीठ. मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. जर कुठेही जर भंडारा होत राहिला, दान धर्म जर करायचा आहे तर मिठाचा दान करावं. जिथे पण भंडारा आहे तिथे एक मिठाची पुडी नेऊन ठेवून द्यायची. ती भाजीमध्ये, पुरीमध्ये या कशातही टाकायला त्यांना वापरायला सांगावं. मिठाचं दान हे अतिशय चांगलं असतं. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी मदत होते. म्हणून आपल्या किचन मध्ये मीठ हे सर्व पूर्ण परिहाय आहे. कारण मिठाने जी चव येते अन्नाला ती मिठानेच येते. म्हणून मीठ हे नेहमी भरलेलं असावं. तर मीठ जर आपलं भरलेलं राहिलं तर लक्ष्मी कायम आपल्या घरात भरलेली राहते. तिसरी वस्तू तांदूळ. तांदूळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहेत. माता अन्नपूर्णाला आपण वाटीमध्ये ठेवतो, तर अन्नपूर्णाला तांदूळामध्येच ठेवतो. घरामध्ये आपल्या देवघरात जी अन्नपूर्णा माता आहे, या श्री यंत्र आहे, तर आपण ते तांदूळ भरूनच ठेवतो. म्हणून तिसरी वस्तू तांदूळ आहे. तांदूळ हे सर्व देवी देवतांना म्हणजे अर्पण करण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू आहे. कारण त्याच्याने पूजा आपली अपूर्ण मानली जाते. तांदूळ ज्या घरामध्ये भरलेले राहतात कधीही संपत नाही. थोडेसे आहेत तितक्यात आपण आणून घेतो. याच्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. जर तुम्हाला बरकती ठेवायची असेल, काही 100 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, जे बी यथाशक्ती या पैसे जमवायचे असतील तर तांदूळाच्या डब्यात सुद्धा तुम्ही पैसे जमा करू शकता. याच्याने धन आगमन येण्याचे संकेत असतात. जर या वस्तू वारंवार संपत राहिल्या, आणल्या गेल्या नाही, तर दारिद्र्याचे ते संकेत आहेत. म्हणून या 3 वस्तू आपल्या किचन मध्ये नेहमी भरलेल्या असाव्या. मिठाची पुडी एक न आणता शिवाय 4-5 मिठाच्या पुड्या घेऊन यायच्या. हळद 1 किलो न घेता 2-3 किलो हळद घेऊन घ्यायची. तांदूळ 4-5 किलो न घेता 10-11 किलो असे म्हणजे थोडे थोडे घेतच राहायचे. नाहीतर 1 क्विंटल भर पूर्ण वर्षभराचे भरून घ्यायचे. तांदूळ जर वर्षभर आपले पूर्ण 12 महिने जर घरात भरलेले राहतात तर माता लक्ष्मी अतिशय आपल्यावर प्रसन्न असते. खिचडीचे तांदूळ वेगळे असतात, भाताचे तांदूळ वेगळे असतात. तर बासमती हे भाताला वापरण्यापुरते भरतात कोणी खिचडीचे छोटे तांदूळ बारीक येतात तर ते कोणी वेगळे भरतात. म्हणून तांदूळ कोणतेही असो तर ती